नमस्कार शेतकरी मित्रांनो. याआधी मी या कामाचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि जवळपास मागील 18 तारखेपासून म्हणजे 18 जानेवारीपासून या ठिकाणी हे काम चालू आहे. आजची जवळपास 16 फेब्रुवारी आजची तारीख आहे. म्हणजे साधारण 28 ते 29 दिवस या कामाला झालेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी हे आपण जमीन दुरुस्तीचं म्हणजे पोट खराब क्षेत्र दुरुस्त करण्याचं काम आपण या ठिकाणी हे हाती घेतलेलं होतं आणि जवळपास हे म्हणजे या ठिकाणी 2 ते 2.5 एकर पोट खराब क्षेत्र होतं आणि मोठा नाला गेलेला होता. त्या नाल्यातून जवळपास 5 ते 6 फूट खोल अशा पद्धतीने हा नाला होता आणि रुंदीला जवळपास 50 ते 60 फूट रुंद अशा पद्धतीचा हा नाला होता आणि लांबीला जवळपास 400-450 फुटापर्यंत लांबी त्या नाल्याची होती आणि एवढा मोठा लांब आणि रुंद नाला हा आपण आता पूर्णपणे मुरुम भरून, म्हणजे हा जो लाल मुरुम आहे, हा लाल मुरुम आपण त्याच्यामध्ये भरलेला आहे आणि हा मुरुम भरायच्या आधी मात्र नाल्यामधला जो गाळ आणि माती होती, ती माती सगळी आपण अशी एका बाजूला लावून घेतली. जी आता याच्यावर आपण अंथरतो ही तीच माती आहे आणि याआधी जवळपास ही साधारण 400 ते 500 ट्रॅक्टर माती ही सगळी मुरुम आणि मातीची निघालेली होती. ही सगळी या ठिकाणी बाजूला लावून घेतलेली होती गाळ माती आणि या ठिकाणी खाली जो हा मुरुम भरला गेला, हा लाल मुरुम भरला गेलेला होता आणि हा लाल मुरुम जो आहे, हा लाल मुरुम येथील बाजूच्या म्हणजे आपला जो उंच सकल भाग आहे तो फोडून या ठिकाणी टाकला गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणचं तर नाल्याचं जे पाणी पाझरायचं आणि चिबडायचं, जमीन खराब व्हायची, सतत ओली राहायची, तर आता खाली आपण मुरुम भरल्यामुळे या ठिकाणी निचराई कंप्लीट होणार आहे. नवीन क्षेत्र जे आहे ते क्षेत्र तयार होतं आहे आणि साधारण एक महिनाभराच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होतं आहे आणि 1 महिनाभरापासून म्हणजे जवळपास आजचा 29वा दिवस आहे. म्हणजे JCB आणि ट्रॅक्टर चालू आहे आणि हा आता मातीचा जवळपास फायनल लेअर आपण याच्यावर अंथरण्याचं हे काम सुरू ठेवलेलं आहे आणि जवळपास लेवल ही पूर्णपणे मॅच झालेली आहे. आपण पाहू शकतायत मित्रांनो. आणि मित्रांनो, मुरुम जो आहे, लाल मुरुम अंथरल्याच्या नंतर त्याच्यावर साधारण ही जी भुरकी माती दिसते आहे, ही अशा पद्धतीची जी भुरकी माती दिसते आहे, या भुरक्या मातीचा याच्यावर साधारण 9 इंचाचा लेअर जो आहे तो मुरुमावर अंथरून त्याच्यावर मग आता ही जी आपण गाळ मिश्रित म्हणजे लाल गाळ मिश्रित ही माती आहे, तर ही माती आता अंथरणी चालू आहे. हा जवळपास 8-9 इंचाचा हा लेअर टाकणं चालू आहे. म्हणजे याच्या खाली पांढऱ्या मातीचा जो लेअर आहे, धुरकट मातीचा, तो लेअर आहे. त्याच्या खाली लाल मुरुम आहे आणि सर्वात वरती ही लाल गाळ मिश्रित ही माती आहे. तर अशा पद्धतीचं ही जमीन तयार करणे चालू आहे आणि ही अत्यंत सुपीक जमीन मित्रांनो तयार होणार आहे. खर्च थोडा नेहमीच्या सपाटीकरणाच्या तुलनेत याच्यात मित्रांनो जास्त येतो, परंतु जमिनीची सुपीकता आहे ती अगदी कायम राहून सपाटीकरणाचं काम पूर्ण होतं. म्हणजे याच्यावर आजच्या घडीला आपण कुठलंही पीक लागलीच घेऊ शकतो. नाहीतर जनरली सपाटीकरण केल्याच्या नंतर बऱ्याचशा वेळेस जमिनींमध्ये लागलीच तात्काळ चांगली पिकं येत नाही, पिकांना मार बसतो. तर याच्यात तसं होणार नाही. ही अगदी सुपीक जमीन तयार होते. चला तर मित्रांनो, ही फायनल लेवल चालू आहे आता. कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्याच्या दिवशी ही लेवल कंप्लीट होईल. त्यावेळेस मी पुन्हा व्हिडिओ बनवून आपल्याला टाकेल. धन्यवाद मित्रांनो.